जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर शेतीमध्ये काही बदल करायचा असेल, म्हणजे जे आपण पारंपरिक पिकं आहेत त्या व्यतिरिक्त नगदी पिकांची जर लागवड करायची असेल तर या पिकांची लागवड करण्यासंदर्भात त्यामधील कोणते रोग त्यावर येतात, यासाठी औषधं कोणती लागतात, खतं कोणती लागतात, याबाबतची माहिती आपल्याला असणं गरजेचं असतं आणि त्याच वेळेस आपण ही शेती चांगल्या पद्धतीने करू शकतो। आणि असेच नवीन बागायती फळपिकं काही शेती संबंधित जी माहिती आहे याबद्दल छत्रपती संभाजीनगर इथं मोफत प्रशिक्षण आयोजन केलेलं आहे। आता जर तुम्हाला शेतीमध्ये काही बदल करायचे असतील तर आपण या प्रशिक्षणाला जाण्यासाठी मी तुम्हाला एक QR कोड सुद्धा दाखवणार आहे, एक मोबाईल नंबर सुद्धा दाखवणार आहे। यावर आपण रजिस्ट्रेशन करून छत्रपती संभाजीनगर इथं 2 दिवसाचं हे प्रशिक्षण घेऊ शकता आणि त्याचबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओ मधून घ्यायची की नेमकं यामध्ये कोणकोणत्या पिकाबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे, कोणती माहिती मिळणार आहे या संबंधीची। त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा एक मुद्दा आहे की आजकाल कोणी कितीही शिकला किंवा नाही शिकला तर सगळ्याला वाटतं काहीच नाही शिकला म्हणजे त्याला शेती करता येते, पण आता तशी शेती राहिलेली नाही जी पहिल्यासारखी होती की आता शिकला नाही काहीच नाही, काहीच करू शकत नाही, मग आता याला टाका वावरात, यानं वावरात काम करायचं। पण आता तो काळ गेलेला आहे, आता काळ बदललेला आहे, यांत्रिक शेती आलेली आहे, AI चं युग आहे आणि या युगामध्ये आपल्याला जे काही नवीन औषधं असतील, नवीन खतं असतील, ज्या काही नवीन गोष्टी असतील या सुद्धा शिकणं गरजेचं असतं। म्हणजे जो शिकला नाही म्हणजे त्यानं शेती करावी, आता तो काळ संपलेला आहे। त्यामुळे आपल्याला काळानुसार जर आपल्या शेतीमध्ये उत्पन्न वाढवायचं असेल तर या गोष्टी सुद्धा शिकणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी छत्रपती संभाजीनगर इथं 2 दिवसाचं हे प्रशिक्षण आयोजन केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला जर यामध्ये काही बदल घडवायचे असतील, शेती नवीन पद्धतीने करायची असेल तर आपल्याला या प्रशिक्षणाला जाणं गरजेचं आहे। आता या प्रशिक्षणामध्ये हळद, आले, कोथिंबीर, ड्रॅगन फ्रूट, ॲव्होकॅडो, आंबा लागवड आणि त्यानंतर ड्रॅगन फ्रूट। आता ड्रॅगन फ्रूटची शेती बरेच शेतकरी करायलेत, मात्र त्या संबंधी कोणत्या अडचणी येतात, याला कोणती औषधं लागतात हे आपल्याला माहित नसतं। आता आपल्याला माहिती आहे हळद बरेच शेतकरी करतात, आले म्हणजे अद्रकही बरेच शेतकरी करतात, कोथिंबीर तर जनरल आहे कोणीही करतं, मात्र ड्रॅगन फ्रूट असेल, ॲव्होकॅडो असेल किंवा आता आंबा, आपला आंबा जो लागवड होता तो पहिला म्हणजे बाप दाद्याने लावलेले आंबे ते फक्त आपण आल्याच्या नंतर खात होतो, पण आता नवीन पद्धतीचे असे आंबे आलेले आहेत की 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये त्या झाडाला आंबे लागतात, म्हणजे आपल्याला त्यापासून एक उत्पन्नाचं साधन मिळतं। अशा नवनवीन जाती आलेल्या आहेत आणि त्याबद्दल सगळी माहिती या प्रशिक्षणामध्ये दिली जाणार आहे। आणि हे प्रशिक्षण 21 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता नाथ ग्रुप कार्यालय, नाथ हाऊस, नाथ रोड, छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे। त्यानंतर दुसरा दिवस आहे 22 फेब्रुवारी, या दिवशी सकाळी 10 वाजता, तर ठिकाण आहे पैठण मेगा फूड पार्क, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर। आता पहिल्या दिवशी यामध्ये फळपीक लागवड कार्यशाळा, यामध्ये फळपिकाच्या बाबतीत माहिती मिळणार आहे। तर दुसऱ्या दिवशी आले म्हणजे अद्रक, हळद आणि कोथिंबीर लागवड या बाबतीत कार्यशाळा, आणि हे सगळे जे पीक आहेत का हे नगदी पीक आहेत, यासाठी परिश्रम घ्यायचे, कष्ट घ्यायचे आणि चांगलं नगदीचं उत्पन्न मिळवायचं। आपण जे पारंपरिक पिकं घेतो यामध्ये कष्ट खूप आहेत, मेहनत खूप आहे, मात्र उत्पन्नामध्ये खूप घट आहे। त्यामुळे आपल्याला शेतीमध्ये हा बदल करणं गरजेचं आहे। आणि जर तुम्हाला या प्रशिक्षणाला जायचं असेल तर यासाठी नोंदणी करण्यासाठी हा QR कोड आहे, ह्या QR कोडवर स्कॅन करून आपण नोंदणी करू शकता किंवा हा मोबाईल नंबर आहे, या मोबाईल नंबरवर संपर्क करून यासाठी नोंदणी करू शकता। आणि हे काळाची गरज आहे, हे आपल्याला केल्याशिवाय आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळणार नाही। तर आपली जाण्याची इच्छा आहे का, नक्कीच कमेंट करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।